गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. अंगी मीपणा नकोस विलेपणा. अंगीमध्ये मीपणाचा विलेपण नको. आपल्या शरीरामध्ये लेपन हे सद्गुणांचं, चांगल्या गुणांचं लेपन केलं पाहिजे. आपण जेव्हा मी 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 सांगतो तेव्हा आपल्यातला मी गेला पाहिजे. आपण मी का करतो तर मी कोणतरी श्रेष्ठ आहे, मी कोणतरी मोठा आहे, मी वक्ता आहे, हा भाव आपल्यात उभा राहतो. पण आपल्यातला मी जात नाही. पण मी गेला पाहिजे. मी काहीच नाही, माझ्याकडे काय आहे. समजा मी इतका मोठा व्यक्ती आहे बोलणारा, पण माझ्या पुढे 10 लोक नसतील, एकही लोक ऐकायला तयार नसेल, मग काय ते वक्त्याचं हो. वक्ता असून काय उपयोग आहे. तर आपल्यातला मीपणा गेला पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात, महापुरी जाड जाती म्हणे लोहाळे वाकती. असं वागता आलं पाहिजे. आपल्यातला मीपणा गेला पाहिजे, नम्र असला पाहिजे. आणि मीपणामुळेच आपले नुकसान होते. संसारातसुद्धा, कुटुंबातसुद्धा, मैत्रीमध्येसुद्धा. आपले मित्रसुद्धा तुटतात मीपणामुळे. मग मीपणाच करून काय उपयोग आहे. करता सगळा तो आहे, मी करता नाही. आपण जर करता असतो तर राहायला पाहिजे ना. हे तर कधी एक जीव आज आहे तर उद्या नाही. म्हणून आपले नुकसान आपले श्रेष्ठत्वाकडे असते. म्हणून आपण मी कोणतं श्रेष्ठ आहे हा विचाराने आपण जगतो. म्हणून मीपणा वाढतो. ते वाढू नये म्हणून मैत्रीमध्ये सुद्धा आपले भेद होतात आणि त्याच्यामुळे नुकसान होते. म्हणून मीपणा हाचा संशय उभा राहतो आणि त्याच्यामुळे आपले सगळे नुकसान होते. म्हणून आपल्यामध्ये मीपणा नसावा. सगळ्यामध्ये एक परमात्मा आहे, एक ईश्वर आहे. जातीभेदामध्ये तुम्ही मीपणा ठेवला आहे. मी अमुक जाती आहे, मी तमुक जाती आहे, हा वाद आहे. हे धर्माधर्मामधले वाद हे मिटले पाहिजे, केले पाहिजे. आपल्याला का तर आपण मोठा आहे, मी कोणतरी. अरे पण त्याला बनवलं आहे, तुला जे बनवलं आहे त्यानेच बनवलं आहे, त्यानेच बनवलं आहे. एकाच प्रकृतीने बनवलं आहे. कुठे आपण मोठे, मी मोठा, तू मोठा, लहान हा भेद नसावा. म्हणून आपण तू मी काय, हे देव सर्वांचं आहे काय, हा भेद गेला पाहिजे मीपणातला. गुरुदेव दत्त.